कुख्यात आंतरराज्य पिस्तूल तस्कर मनीष नागोरी याच्या यड्रावमधील घरावर छापा टाकून इचलकरंजीतील शहापूर पोलिसांनी 26 लाखांचं 865 ग्रॅम मेफेड्रॉन एमडी ड्रग्ज, 4 जिवंत काडतुसांसह 30,23,000चा मुद्देमाल जप्त केलाय। अटक केलेल्या नागोरी याला आज न्यायालयानं 10 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे। या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग केला असून नागोरी यानं अंमली पदार्थ आणि जिवंत काडतुस कुठून आणली, या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा पोलीस तपास करतायत। इचलकरंजीतील कुख्यात मनीष नागोरी याच्या विरोधात तब्बल 21 गुन्हे दाखल असून डबल मोका अंतर्गत कारवाई केली आहे। सध्या तो जामिनावर बाहेर होता। तो पुन्हा अंमली पदार्थ पिस्तूल विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। दरम्यान बुधवारी गुन्हेगार ओमकार कांबळे याच्यावर झालेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर शहापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं गुरुवारी रात्री यड्रावमधील मनीष नागोरी याच्या घरावर छापा टाकला होता। या कारवाईत पोलिसांनी नागोरीला अटक करून त्याच्याकडून मेफेड्रॉन एमडी ड्रग्ज, 4 जिवंत काडतुसासह 30,23,000चा मुद्देमाल जप्त केला होता। नागोरी याला आज न्यायालयात हजर केलं। त्यानं जिवंत काडतुस आणि मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ कुठून आणला, या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती। त्यानुसार न्यायालयानं नागोरी याला 10 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे। घटनेचं गांभीर्य ओळखून या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आलाय।